येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूरच्या पोलिसांची चोरलेली स्कॉर्पिओ राजस्थान बॉर्डर येथून जप्त, दोघांना अटक। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले अण्णाराव म्हेत्रे यांची तुकाराम नगर विजापूर रोड येथून चोरून नेलेली गाडी गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे। यामध्ये चोरीला गेलेली स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY 5719 ही पकडण्यात आली असून या चोरीकामी हुंडाई क्रेटा GJ09BK1123 ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। ही देखील गाडी चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे। आरोपी रमेश कुमार प्रभुराम बिश्नोई तसेच रूपाराम मनाराम विष्णू दोघेही राहणार जालोर राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे। ही आंतरराष्ट्रीय टोळी सोलापूर पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि टेक्निकल अँगलने तपास करून पकडली असल्याची माहिती पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता यावेळी त्यांनी व्यक्त केली। पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो। बंगळूरमध्ये अनेक गुन्हे उघड झालेल्या सोलापूरच्या पंचाक्षरी स्वामी यांनी सोलापुरात 2 वर्षांपूर्वी केले होते अनेक गुन्हे, मात्र सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडे याची माहितीच नाही। सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या नावाने 100 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत। या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय, त्याची माहिती काढली जाते। तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याचेच पोलीस तपासामध्ये निष्पन्न। कर्जबाजारीपणामुळे 4 चिठ्ठ्या लिहून केली आत्महत्या। संग्राम गायकवाड, सुमती जोशी आदींना लोकमंगल साहित्य पुरस्कार जाहीर। पुरस्काराचे 9 फेब्रुवारी रोजी सोलापुरातील किर्लोस्कर सभागृहात होणार वितरण। आमदार सुभाष देशमुख यांची माहिती। सोलापूर शहर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेतून 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान जगन्नाथपुरी येथे जाणार। सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे यांची माहिती। मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे माघवारी निमित्त पार पडले दुसरे गोल रिंगण। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगा मस्ती, रसिकेच झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजी सोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा। चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, पत्ता देगाव सोलापूर, प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंगे, मोबाईल 9423 066909 आणि 8888 966909। सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने 85 जणांच्या पोलीस बंदोबस्तात झडपी समोर थाटलेली 14 दुकाने केली जमीनदोस्त। सोलापूर जिल्ह्यामध्ये 12वी परीक्षेला 55,871 तर 10वीच्या परीक्षेला बसणार 65,585 विद्यार्थी। सोलापूर जिल्ह्यात अधिकृतपणे एकही वाळू ठेक्याचा लिलाव नाही, त्यामुळे सध्या सर्वत्र मिळणारी वाळू ही चोरीचीच, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मागितली माफी। आमदार सुरेश धस म्हणाले, राहुल सोलापूरकर जिथे कुठे दिसतील तिथे त्यांना बदडून काढा। सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट NX, निवडीला वाव, योग्य भाव, भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग 3री पिढी, घाटदार आणि चमकदार भांडी,
स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 9326 02 60 60. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये पुन्हा म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात कोणाला सोडणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नांदेडमध्ये घेणार आभार सभा. आमदार हेमंत पाटील म्हणाले, अनेक जण पक्षप्रवेश करणार, मराठवाड्याच्या राजकारणावर परिणाम होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात बिल्डरच्या अपहरण केलेल्या 7 वर्षांच्या मुलाची पोलिसांनी केली सुटका. 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुण्यात 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा. विजेत्यांना मिळणार थार आणि 39 लाखांची बक्षिसे. शिक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा बनावट शासनादेश तयार करून 50 जणांची केली तब्बल 70 लाखांची फसवणूक. डॉक्टर दीपक चांदणे यांच्या विरुद्ध पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात अँटी करप्शनचा गुन्हा दाखल. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. नांदेडमध्ये अवैध रेती विरोधात पोलिसांची धडक कारवाई. तब्बल 2 कोटींची साहित्य जप्त. दिल्ली विधानसभेसाठी झाले चुरशीचे मतदान. आता दिल्ली कोणाची? 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले लक्ष. डोनाल्ड ट्रम्पने इराणला दिला इशारा. म्हणाले, इराणने मला मारण्याचा प्रयत्न केला तर ते पृथ्वी तलावावरून नष्ट होतील. अमेरिकेत अवैध पद्धतीने राहत असलेल्या 104 लोकांना अमेरिकेने विशेष विमानाने भारतात पाठवले. यामध्ये महाराष्ट्रातील 3 हातकड्या घालून पाठवले. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.